नमस्कार मित्रांनो, किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदूळची भाजी। तर इथे बघू शकता तुम्ही, मी 2 जुड्या व्यवस्थित निसून घेतलेल्या आहेत आणि 2 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित धुतलेली आहे ही भाजी। तुम्ही बघू शकता एक वेळेस ही भाजी अशा पद्धतीने ह्या 2 जुड्या मी निसून घेतलेल्या आहेत। आता साहित्य बघूयात आपण काय काय लागणार आहेत ह्या भाजीसाठी। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे मिरची आणि लसूण, 5-6 मिरच्या आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या असं मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेला आहे। आणि इथे आहे शेंगदाण्याचा कूट। तर हा शेंगदाण्याचा कूट मी 1 वाटी घेतलेला आहे। ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो, त्यामुळे मी जरा थोडा जास्तच घेतलेला आहे। तर चला आपण बनवूया तांदूळची भाजी। अगोदर आपण कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। 1-2 ते 3 मिनिटं द्यायचं आपण। तुम्ही बघू शकता कढई व्यवस्थित गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 पळी ऍड करत आहे तेलाची। थोडा अजून टाकत आहे। अशा पद्धतीने तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूण ऍड करूयात। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, लसूण आणि मिरची थोडंसं लालसर झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत। कांदा पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा याच्यामध्ये। कांदा हा आतमधून व्यवस्थित शिजला पाहिजे। कच्चाच कांदा तो भाजीमध्ये व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित 1-2-3 मिनिटं तरी व्यवस्थित त्याला कांद्याला शिजू द्यायचं आतमध्ये। तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे, तो व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण याच्यात अर्धा चम्मच मी मीठ ऍड करत आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर आपण त्याच्यामध्ये भाजी ऍड करून घेणार आहोत। आणि व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची भाजी। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे भाजी। बघा व्यवस्थित शिजलेली आहे भाजी। त्याच्यातलं पाणी हे पूर्ण आटून द्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करत आहोत। तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने। आता बघू शकता तुम्ही, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं।
एक 2-3 मिनिटासाठी भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची। तर तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त व्यवस्थित शिजलेली आहे आणि खूप छान पण दिसत आहे। बघू शकता तुम्ही, मस्त एकदम दिसत आहे। खायला पण खूप मस्त आहे। नक्की तुम्ही एक वेळेस बनवा, तुम्हाला पण नक्की आवडेल। तुम्ही बघू शकता तांदूळची भाजी बनून तयार झालेली आहे। खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान आहे। मस्त एकदम चवदार आहे। तुम्ही पण नक्की ही रेसिपी एक वेळेस ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तोपर्यंत धन्यवाद।